स्वागत आहे आपल्या या भगवान गीता क्लिप्स अँड फूडीज चॅनलमध्ये. मी आज इथे तुम्हाला काकडीचे छान असे थालीपीठ बनवून दाखवणार आहे. त्यासाठी काकडी घेतली, स्वच्छ धुवून किसून घ्यायची. नंतर त्यामध्ये ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि थोडंसं इथे मी तांदळाचं पीठ पण ॲड करून घेते. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, तीळ टाकून घ्यायची, थोडं ओवा टाकून घ्यायचा, जिरे आणि ठेचलेला लसूण आणि कोथिंबीर अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून त्यामध्ये तेल ॲड करून अशा प्रकारे पाणी न टाकता मळून घ्यायचं. कारण काकडीचंच पाणी खूप सुटलेलं असतं, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही. पहा अशा प्रकारे. नंतर 10 मिनिटाकरता मी इथे झाकून ठेवते. नंतर दुसरीकडे मी इथे टमाट्याची चटणी बनवायला घेतली. टमाट्याची चटणी पण यासोबत एकदम छान लागते. मी अगोदरच आपल्या चॅनलवरती छान या चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही एकदा नक्की पहा. नंतर छान मी पीठ मळून घेतलेलं होतं, मुरलेलं पण आहे. मी इथे सेलसर अशी पीठ मळवलेलं होतं, कारण थापण्यासाठी आपल्याला अवघड पण जात नाही आणि हात पण दुखत नाही. असेच करून मी एक इथे सर्व छान खरपूस असे मीडियम फ्लेमाचीवरती सर्व भाजून घेतली. तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ नक्की ट्राय करा. खायला एकदम टेस्टी, कमी वेळात आणि एकदम चविष्ट. जर काही चपाती खायची इच्छा होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ नक्की ट्राय करा. मी ते एक करून सर्व असे थालीपीठ बनवून घेतले आणि असं काही आपलं जेवण तयार आहे. त्यासाठी थालीपीठ बनलेले, काकडी, गाजर आणि छान असं सपक दही, चटणी, लोणचं. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.